पंडित दीनदयाल उपाध्याय मराठी निबंध. पंडित दीनदयाल उपाध्याय हे भारतीय राजकारणातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट संघटक आणि एक महान विचारवंत होते. भारतीय जनसंघ, जो सध्या भारतीय जनता पक्ष म्हणून ओळखला जातो, या पक्षाच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. एकात्म मानवतावाद नावाचे एक तत्वज्ञान त्यांनी भारतीय संस्कृतीच्या मूळ तत्वावर आधारित मांडले, जे आजही अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांसाठी मार्गदर्शक ठरते. निस्वार्थ भावनेने देशसेवेसाठी समर्पित झालेले हे महान व्यक्तिमत्व भारतासाठी एक प्रेरणास्थान आहे. दीनदयाल उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यातील नगला चंद्रभान या गावी झाला. त्यांचे वडील भगवती प्रसाद उपाध्याय रेल्वेत स्टेशन मास्तर होते आणि आईचे नाव रामप्यारी होते. दुर्दैवाने अल्पवयातच त्यांचे वडील व आई यांचा अपघाती मृत्यू झाला, ज्यामुळे ते लहान वयातच अनाथ झाले. नंतर त्यांच्या मामांनी त्यांचे पालनपोषण केले. अशा कठीण परिस्थितीतही दीनदयालजी हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी होते. त्यांनी सीकर राजस्थान येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले, जेथे त्यांच्या उत्कृष्ट यशामुळे त्यांना स्वर्ण पदक आणि शिष्यवृत्ती मिळाली. पिलानी येथील इंटरमिजिएटची परीक्षा देऊन त्यांनी कानपूरच्या सनातन धर्म महाविद्यालयातून BA ची ही पदवी प्रथम श्रेणीत मिळवली. याच काळात मित्र बळवंत महाशब्दे यांच्या प्रेरणेने ते 1937 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSSशी जोडले गेले. त्यानंतर ते अग्रयालया MA चे शिक्षण घेण्यासाठी गेले, परंतु त्यांच्या बहिणीच्या निधनामुळे त्यांना ही पदवी अपूर्ण ठेवावी लागली. शिक्षण संपल्यानंतर दीनदयालजींनी स्वतःला संघाच्या पूर्णवेळ कार्यासाठी अर्पण केले. 1942 मध्ये ते संघाचे प्रचारक झाले आणि उत्तर प्रदेशच्या लखीमपूर जिल्ह्यात काम करू लागले. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे 1955 मध्ये ते संघाचे उत्तर प्रदेश प्रांत प्रचारक बनले. संघटनात्मक कौशल्य आणि विचारांनी प्रसारित करण्यासाठी त्यांनी लखनौ येथे राष्ट्रधर्म प्रकाशन ही संस्था स्थापन केली, ज्यामधून राष्ट्रधर्म मासिक, पांचजन्य साप्ताहिक आणि स्वदेश दैनिक या नियतकालिकांचे प्रकाशन सुरू झाले. 1951 साली डॉक्टर श्यामप्रकाश मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. तेव्हा संघटनेच्या आदेशानुसार दीनदयालजी या नव्या राजकीय पक्षाच्या कार्यात सक्रिय झाले. डॉक्टर मुखर्जी यांच्या निधनानंतर जनसंघाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यांनी पक्षाचे महासचिव म्हणून आणि नंतर 1967 मध्ये पक्षाध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाचे देशभर पाय रोवले. दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेले एकात्म मानवतावाद हे तत्वज्ञान केवळ राजकीय उपाययोजना नसून भारतीय जीवनशैलीचा आत्मा समजवले जाऊ शकले. हे तत्वज्ञान पाश्चिमात्य भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्हीपेक्षा वेगळे आहे. या विचारप्रणालींची मुख्य वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: हे तत्वज्ञान जगातील सर्व वस्तू आणि प्राणी त्यांच्यातील अंतर्गत एकात्मतावर भर देते. विविधतेत एकता ही कल्पना भारतीय संस्कृतीचा मूलभूत विचार आहे. येथे धर्म म्हणजे केवळ पंथ नव्हे, तर ती एक जीवन पद्धती आहे जी संपूर्ण समाजाला धारण करते. समाजातील सर्व दुर्बल आणि वंचित व्यक्तीच्या उन्नतीवरच खरी प्रगती अवलंबून आहे, यावर त्यांचा भर होता. साहित्यिक योगदान: पंडित दीनदयाल उपाध्याय हे एक प्रभावी लेखक आणि पत्रकारही होते. राष्ट्रधर्म, पांचजन्य आणि स्वदेश या नियतकालिकातर्फ त्यांनी विपुल लेखन केले. त्यांची प्रमुख पुस्तके खालीलप्रमाणे: एकात्मक मानवतावाद, 2 योजनाएं, सम्राट चंद्रगुप्त, जगद्गुरु शंकराचार्य, रहस्यमय निधन आणि वारसा. 1968 11 फेब्रुवारी 1968 रोजी लखनौहून पटना येथे जाणाऱ्या रेल्वे प्रवासादरम्यान उत्तर प्रदेशमधील मुगलसराय रेल्वे स्टेशनजवळ त्यांचे रहस्यमय निधन झाले. ही घटना आजही एक अनसुलझे कोडे बनून राहिली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी निधनाने ढसाढसा रडले होते. CBIने या प्रकरणी चौकशी केली असली तरी खून कोणी, कसा आणि का केला याचा निष्कर्ष काढता आलेला नाही. त्यांच्या मृत्यूनंतरही पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे विचार आणि तत्वज्ञान अमर राहिले आहे. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, ग्रामीण कौशल्य योजना, स्टार्टअप इंडिया, मुद्रा बँक योजना सारख्या अनेक साध्यांच्या केंद्रशासित योजनामागे एकात्मक मानवतावाद आणि अंत्योदय यांच्याच विचारांचा स्पर्श आहे. भारतीय जनता पक्षाची सबका साथ सबका विकास ही घोषणा सुद्धा याच विचारसरणीतून घेतलेली आहे. निष्कर्ष: पंडित दीनदयाल उपाध्याय
यांचे चरित्र म्हणजे संयम, निष्ठा, बुद्धिमत्ता आणि निस्वार्थ देशसेवेचे एक आदर्श उदाहरण आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतून उत्कृष्ट गाठण्याची यांची कहाणी प्रेरणादायी आहे. त्यांनी मांडलेले एकात्मक मानवतावाद हे तत्वज्ञान केवळ एक राजकीय सिद्धांत न राहता तो एक जीवनमार्ग आहे जो मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना एकत्रित करतो. भारताची प्रगती सांस्कृतिक मूल्यांना चिकटून राहूनच होऊ शकते हा त्यांच्या विचारांचा गाभा आहे. अशा प्रकारे पंडित दीनदयाल उपाध्याय हे केवळ एक नेते नव्हते तर भारत मातेचे एक सच्चे सपूत होते ज्यांचे विचार आणि आदर्श युगानुयुगे भारतीयांना प्रेरणा देत राहील. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.